स्टार्ट। नमस्ते, मी ऋतुजा येवले. मी रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड तर्फे आपले स्वास्थ्य भारत अभियान राबवते आहे. मी 2-3 महिन्यापूर्वी ह्या भाभींसाठी आपलं अमृत ज्यूस दिलेलं. ह्या भाभींना बीपीचा त्रास होता आणि त्या रोज बीपीची गोळी खात होत्या. बीपीची गोळी रोज खात होत्या म्हणजे गोळी खाली नाही तर त्यांचं डोकेदुखी, पोटामध्ये त्रास होत होता, त्यांना थकवा वगैरे जाणवत होता. तर त्यांना काय रिझल्ट आलाय ते आपण त्यांच्याकडून ऐकूया. नमस्ते भाभी, तुमचं नाव सांगा मला. माझे परमिला कैलास भारद्वाज. ओके, तुम्हाला बीपीचा त्रास होता. हो. ज्यूस तुम्ही 2-3 महिन्यापूर्वी घेतला असेल. हो. तर तुम्हाला आधी काय त्रास होत होता? आधी म्हणजे मी नाही गोळी खाल्लं ना हम्म. तर माझ्या पोटात ठणक मारत होतं, डोकं ठणक मारत होतं, असं वाटत होतं आता मी जाईन. ओके. अभी मेरे को 1 महीना हो गया मैंने गोळी खा ली. अरे वा. वा वा वा. मग मला बरं वाटतं, असं तंदुरुस्त वाटतं. हे नाही की थकान पण नाही मला, अच्छा. मस्त वाटतं. मी तर म्हणते अजून बाया 2 पिये Very घे. वा वा वा. असं आहे. अच्छा, तर तुम्ही गोळी बीपीची खात नाही? किती अजिबात. दिवस झाले खाल्ली नाही बीपीची? 15 दिन बंद करते. 15 दिवस झाले ह्यांनी बीपीची गोळी सुद्धा बंद केलेली बंद आहे. केली. म्हणजे आपल्या अमृत ज्यूस मुळे जे तुमचा बीपी किती होता डॉक्टरने आधी सांगितलेलं किती होतं? पहिले होतं 280 पर्यंत होतं. म्हणजे पहिला त्यांचा बीपी होता 280 आणि आता त्यांचा बीपी झाला 120. म्हणजे बीपी पूर्ण नॉर्मल झालेले आहे. ते 15 दिवस झाले बीपीची गोळी सुद्धा खात नाहीत. म्हणजे आपल्या अमृत ज्यूस मुळे इतका सुंदर रिझल्ट आलाय त्यांना. तुम्हाला काय वाटतं बाकीच्यांनी जसं ज्यांना मी तर म्हणते मी जसं घेतले ना बाकी जण घ्या, त्याला पण बरं वाटू द्या. असं आहे. थँक्यू माझं. थँक्यू थँक्यू. तुमचं वजन पण कमी झालंय ना? हा 5 किलो वजन झाले कमी. बापरे. 60 होतं, हा, अच्छा. 5 कमी झालं. म्हणजे त्यांचं वजन 60 किलो वजन होतं त्यांनी अमृत ज्यूस घ्यायच्या अगोदर. आता त्यांचं 5 किलो वजन कमी झालंय. म्हणजे त्यांना वेट लॉस साठी सुद्धा छान रिझल्ट आलाय. म्हणजे आपलं अमृत ज्यूस एक नाही तर अनेक आजारांवरती काम करते. त्याच्यामुळे मी तुम्हाला विनंती करते सर्वांना की तुम्हाला तुमच्या ओळखीतल्या कोणाला कुठला देखील आजार असेल तर आपल्या रियांश अमृत ज्यूस बद्दल नक्की सांगा. धन्यवाद.